नमस्कार मंडळी. बरा मला एकदा सांगा की शेवटपर्यंत जे उभे आहेत ना त्यांच्यापर्यंत माझा आवाज पोहोचतोय? बोला गणपती बाप्पा मंगल मूर्ती छत्रपती शिवाजी महाराज की एवढी ना बात. सर्व माझ्या मायबाप रसिकांना एक विनंती आहे की ज्यांची लहान बाळं आपल्यासोबत आलेली आहेत या कार्यक्रमाचा आस्वाद घेण्यासाठी तर त्यांनी कृपया आपल्या मांडीवरती घ्यायचं आहे, कारण आजचा सामना हाऊसफुल आणि हाऊसफुल. खरंच हा सामना हाऊसफुल करण्यासाठी ज्यांनी मेहनत घेतली ते म्हणजे आमच्या आई जोडणी कला फाउंडेशनचे सर्व शिलेदार. त्यानंतर जवळजवळ हा जो कार्यक्रम आहे तो फेब्रुवारी आणि मार्चच्या दरम्यान ठरला होता. तेव्हा आमचे बंधू आमच्या विकाजी लांबोरे यांचे गुरुबंधू आहेत आमचे गणपतजी लांबोरे यांनी कायमस्वरूपी मला एक धीर दिला होता की मंगेश बुवा तुम्ही काहीही चिंता करू नका, आपला कार्यक्रम हाऊसफुल आणि हाऊसफुलच होणार. आणि आज माझ्या कोकणातील विरार, वसई, नालासोपारातील आणि इतरस्त सगळ्या मुंबईतून, ठाण्यातून, पुण्यातून आलेल्या सर्व माझ्या रसिक चाहत्यांनी या कलेवर नितांत प्रेम करणाऱ्यांनी आज हा कार्यक्रम हाऊसफुल करून दाखवला. त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार. आता सर्वप्रथम सर्वांना माझा आवाज पोहोचतोय हे मी क्लिअर केलेलं आहे. सर्वप्रथम मी माझी ओळख सांगतो की मी भानुदास घराण्यातील मूळ कवी सोनू भाऊराव जाणू नारायण, बाबाजी सदानंद, कृष्णा अर्जुन, वसंत भिकाजी यांचा मी शिष्य शाहीर मंगेश यादव, मुक्काम पोस्ट आंबे, तालुका खेड, जिल्हा रत्नागिरी. यानंतर आमच्या कलगीतुरा समाज उन्नती मंडळ मुंबई आणि त्याला संलग्न असणाऱ्या सर्व समन्वय समित्या यांच्या नियमानुसार आजचे माझे प्रतिस्पर्धी शाहीर विकासजी लांबोरे यांना मी विनंती करतो की त्यांनी आपला प्रमाणपत्र या ठिकाणी घेऊन यायचं आहे. शायरांचा धन्यवाद. यानंतर मगाशी आपण सर्वांनी 2 मिनिटं उभं राहून माझ्या गुरुबंधूंना म्हणजे माझ्या संजयजी बेजलेंना जो खरोखरच माझ्या पाठीचा एक आधार होता, ज्याच्या जीवा भावाचं आपलं नात अर्ध्यावरती सोडूनी साग. जीवा भावाचं आपलं नात अरे अर्ध्यावरती सोडूनी साग. घाव घातला का काळजावरी
गाव घातला असा का काळजावरी, संजय दादा परतुनी येना भोवरी, संजय दादा परतुनी येना भोवरी. नमन कलगी तुऱ्यात होत तुझं नाव, वेचले या घराण्याला दिला होता वाव. नमन कलगी तुऱ्यात होत तुझं नाव, वेचले या घराण्याला दिला होता वाव. रुसलास का दादा, रुसलास का दादा माझ्यावरी, संजय दादा परतुनी येना भोवरी, संजय दादा परतुनी येना भोवरी. त्याचप्रमाणे गेल्या आठवड्यामध्ये जो मुसळधार पाऊस झाला आणि आज खरोखरच मी माझ्या मेघराजाचं अभिनंदन आणि मेघराजाचं मी आभार मानेन की त्यांनी हा जो सामना या ठिकाणी ठरवला होता. मला टेन्शन होतं की बाबा हा कार्यक्रम होणार की नाही, या हिशोबाने जो पाऊस पडत होता, या पावसामध्ये माझ्या विरार असो, नालासोपारा असो किंवा वसई असो, पूर्ण तुडुंब भरली होती. यात कैक जीवांचे बळी गेले होते. त्यांना देखील भावपूर्ण श्रद्धांजली. आमच्या खेड तालुक्यातील दहिवली सेलारवाडीमध्ये दरड कोसळून त्यातही माझे 2 तालुकावासीय त्यांचा जीवांचा बळी गेला होता. त्यांना देखील भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो, भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. विघ्नहर्ता बाप्पा गणरायाला, मुंबईची आई मुंबादेवी, विरारची आई जीवदानी, माझ्या आंबे गावची ग्रामदेवता श्रीदेवी, भैरी, कोटेश्वरी, मानाई, सवलाई, कालकाई व माझ्या कुलदेवतेचं मी स्मरण करतो. राष्ट्रमाता आऊ जिजाऊ, समस्त महाराष्ट्राचे भाग्य विधाते, समस्त महाराष्ट्राचे भाग्य विधाते राजाधिराज शिवछत्रपतींना मानाचा मुद्रा, मानाचा मुद्रा, मानाचा मुद्रा. तसेच ज्यांनी शिवरायांचा वारसा पुढे चालू ठेवला ते धर्मवीर संभाजीराजांना मानाचा मुद्रा, मानाचा मुद्रा, मानाचा मुद्रा. राष्ट्रसंत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर माऊली, भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मी आदरांजली अर्पण करतो. मराठी अस्मितेचे मानबिंदू, मराठी अस्मितेचे मानबिंदू, हृदय सम्राट, हिंदू हृदय सम्राट माननीय श्री बाळासाहेब ठाकरे यांना मानाचा मुद्रा, मानाचा मुद्रा, मानाचा मुद्रा. ज्यांच्या अथक प्रयत्नातून आजचा हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला व मला माझी वेळी वाकडी कला सादर करण्याची जी संधी दिली, त्या आपल्या कोकणातील एक नामवंत कलामंच आई जीवदानी कला फाउंडेशन विरार यांचं देखील मी आभार मानतो, आभार मानतो, आभार मानतो. आजचे आमचे प्रतिस्पर्धी शाहीर ज्यांची ख्याती कोकणातच नव्हे तर संबंध
महाराष्ट्रामध्ये गाजलेले आहे असे उच्च शिक्षित गीतकार शाहीर आमचे मित्र शाहीर विकासजी लांबोरे यांना मानाचा मुद्रा मानाचा मुद्रा मानाचा मुद्रा. त्याचप्रमाणे आज मला संगीताला जे मला साथ देत आहे ते आमचे भरतजी घाणेकर, आमचे मांडरकर, ऑर्गन मास्टर आमचा विशाल दादा, त्यानंतर आमचे गुरव दादा आहेत आणि आमचा स्वप्नील आपला नाणीसकर साहेब आहेत. यांना घेऊन मी आज आमची कला सादर करतोय. आज मला कोरसला असलेले ज्यांचं गाणं तुमच्या आमच्या ओठावरती आहे, जवळजवळ 15 लाखाच्या वरती व्ह्यू गेलेला आहे, चलग सखे नमनाला, जे गायक आमचे माझे गुरुबंधू विष्णूजी मुद्गल या ठिकाणी आहेत. त्यानंतर आमचा गौरव आहे, इकडे आमचे बांबाडे आहेत, म्हणजे गावकर आमचे आहेत, दुर्गोळे आहेत. आज मला खरोखरच दुसरं एक सांगायला एक माझी गोड बातमी आहे. आज खरोखरच आमच्या कलावंतासाठी एक आनंदाची बातमी. सर्व मंगल्य मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके, सर्व मंगल्य मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके, शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते, नारायणी नमोस्तुते. नमो गौरी हरा नमो मोरेश्वरा, नमो गौरी हरा नमो मोरेश्वरा, नमो ज्ञानधारा नमो परमेश्वरा, नमो माय पिता नमो ज्ञानदाता, नमो माय पिता नमो ज्ञानदाता, नमो रंग देवता नमो जीवदानी मा. सर्वप्रथम माझी जन्मभूमी आंबेगावची ग्रामदेवता सिद्धेव भैरी कोटेश्वरी आणि माझी कर्मभूमी जीवदानी मातेचं आपण स्तवन करूया. की संस्कृती परंपरेचा इथे भरल्यात घागरी, की संस्कृती परंपरेच्या इथे भरल्यात घागरी, लोककला इथे खेळतात तशा लाटा या सागरी, आणि आधी मायेचा सर्वास सर्व सुखाच्या आगरी, आणि आहे प्रति कोकण ही माझी विरार नगरी. जिथे जातो तिथे माझ्या, जिथे जातो तिथे तू माझ्या पाठी सदा राही.
जिथे जातो तिथे तू माझ्या पाठी सदा राही, भैरी कोटेश्वरी माझी जीवदानी आई, भैरी कोटेश्वरी माझी जीवदानी आई. जिथे जातो तिथे तू माझ्या पाठी सदा राही, जिथे जातो तिथे तू माझ्या पाठी सदा राही, भैरी कोटेश्वरी माझी जीवदानी आई, भैरी कोटेश्वरी माझी जीवदानी आई. जिथे जातो तिथे ती माझ्या, जिथे जातो तिथे ती माझ्या पाठी सदा राही, जिथे जातो तिथे ती माझ्या, जिथे जातो तिथे ती माझ्या पाठी सदा राही. भैरी कोटेश्वरी माझी जीवदानी आई, भैरी कोटेश्वरी माझी जीवदानी आई. खेड तालुक्यात माझं आंबळे गाव, खेड तालुक्यात माझं आंबळे गाव, संकटाला जाऊन येते गेला तिचं नाव, संकटाला जाऊन येते गेला तिचं नाव, संकटाला जाऊन येते गेला तिचं नाव. ग्रामदेवता गावाची, ग्रामदेवता गावाची बसली त्या ठाई, ग्रामदेवता गावाची, ग्रामदेवता गावाची बसली त्या ठाई. भैरी कोटेश्वरी माझी जीवदानी आई, भैरी कोटेश्वरी माझी जीवदानी आई, भैरी कोटेश्वरी माझी जीवदानी आई. गाव सोडून या आलो, गाव सोडून या आलो पोट पाण्यासाठी, गाव सोडून या आलो, गाव सोडून या आलो पोट पाण्यासाठी, संसार माझा थाटला ती पवित्र ही माझी, संसार माझा थाटला ती पवित्र ही माझी, संसार माझा थाटला ती पवित्र ही माझी. लेकरांना सांभाळी दे, लेकरांना सांभाळी दे, जशी वासराला गाई, लेकरांना सांभाळी दे,
अर्जुनाची साथ जाणू नारायण कृष्ण अर्जुनाची साथ वसन भिकाची मी जोडलया नाथ वसन भिकाची मी जोडलया नाथ वसन भिकाची मी जोडलया नाथ गीत आहे मंगेशाच्या गीत आहे मंगेशाच्या वेणाची शाही गीत आहे मंगेशाच्या गीत आहे मंगेशाच्या वेणाची शाही इथे जातो तिथे ती माझ्या इथे जातो तिथे ती माझ्या इथे जातो तिथे ती माझ्या पाठी सदा राही इथे जातो तिथे ती माझ्या पाठी सदा राही कोटेश्वरी माझी जीवदानी बोलते गणपती गजानन गावदेवी जाणू नारायण बाबाजी सदानंद कृष्ण अर्जुन अखंड नागेश्वरी भानुदास घराण्याचा छत्रपती शिवाजी महाराज की गणपती बाप्पा आई जगाकडून एक विनंती आलेली आहे की ज्याने डबल डबल खुर्च्या माझ्या समोर शब्दांचे जादूगार आहेत माझ्या समोर शब्दांचे जादूगार आहेत पण शब्दांना खेळवण्याची ताकद ही या मंगेश यादवामध्ये सुद्धा आहे या मंगेश यादवामध्ये आहे आणि आता मी माझा जो गण गातोय त्याची काव्य कल्पना चंद्रकांत बर्डे माणगाव याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आले आहे. त्यांच्या काही फरमाईश सूत्र घेतो. यानंतर आमचे सुधाकरजी मास्टर तुरेवाली शाहीर आहेत आणि आमच्या हरीची भुवड याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आले आहे. त्यानंतर कोकणची गौरवगाथा गीत सादर करावे अथर्व तुरी याकडून
की आता मी जो गण गातोय तो त्याचे जे शब्द गुंतलेले आहेत, कारण आता बाप्पा फक्त येण्यासाठी, या भूतळावरती येण्यासाठी 66 दिवस, फक्त 66 दिवस उरलेले आहेत आणि आपण सर्व जे इथे जमलेले आहोत ते सगळे आपण गावी जाणार आहोत. म्हणून मी आता माझा गण सादर करतोय शाहिरांनी आणि खास करून त्यांच्या वकील मंडळींनी माझ्या गणाकडे बारकाईने लक्ष द्यायचं आहे. ते म्हणायचंय काय, वेळेअभावी शेरोशायरी भरपूर आहे, पण वेळेअभावी थोडा शेरोशायरी नाही. स्वागता तुझ्या रे देवादिलं कोदरा, हो स्वागता तुझ्या रे देवादिलं कोदरा, हो नटलया कोकण, नटलया कोकण, नटलया कोकण, नटलया कोकण, सजलाया कलगी तुरा, स्वागता तुझ्या रे देवादिलं कोदरा.
होतो. आता बघायला गेला तर सगळी घरं ही बंद पडलेली आहेत आणि बाप्पा गणराया तुझ्यामुळे माझ्या या घराची कुलपे उघडतात. म्हणून कुलपे सुद्धा काय म्हणतात की बंद घराची कुलपे हर्षवी नाते आनंदात किलबिलाट हा ऐकू येईल आता दिन रात. किलबिलाट हा ऐकू येईल आता दिन रात. किलबिलाट हा ऐकू येईल आता दिन रात. आजी आजोबाही बोलले कानावले त्यांचे डोळे. आजी आजोबाही बोलले कानावले त्यांचे डोळे. नातू नाता वळले नातू नाता वळले चैतन्य फुले खरा. स्वागता तुझ्या रे देवानीला बोलना. स्वागता तुझ्या रे देवानीला बोलना. झांज ढोलकी सज्जही झाली श्रीच्या आरतीला. मोत्या परीचे शब्द गौरव विण्याले कणीला. मोत्या परीचे शब्द गौरव विण्याले कणीला. मोत्या परीचे शब्द गौरव विण्याले कणीला. अगदी सूर्याचा हा साज वाई पैंजणाचा आवाज. अगदी सूर्याचा हा साज वाई पैंजणाचा आवाज. आळवीने सज्ज झाला आळवीने सज्ज झाला मंगेश मंजुळ स्वरा. स्वागता तुझ्या रे देवानीला बोलना. ओ स्वागता तुझ्या रे देवानीला बोलना. ओ गणदया कोकण गणदया कोकण गणदया कोकण गणदया कोकण गणदया गलगीला. स्वागता तुझ्या रे देवानीला बोलना. ओ स्वागता तुझ्या रे देवानीला बोलना. ओ स्वागता तुझ्या रे देवानीला बोलना. ओ स्वागता तुझ्या रे देवानीला बोलना. मायबाप रसिकांच्या मनपसंतीत आता काय गायचंय? तुम्ही जर का मला जरा चिडवलीत ना तर मला चिडायला मजा येते. तुम्ही काय बोलणार होता मी काय ऐकतो मला. त्यात आमचा बुवा काय म्हणतात आता गवळण सादर करण्याआधी आमच्या शाहिरांच्या जवळजवळ आतापर्यंतच्या 9 कार्यक्रम झालेले आहेत आणि ते 9च्या 9 कार्यक्रम हाऊसफुल झालेले आहेत. एकदा माझ्या लांबरी गोंधळी टाळ्या होऊन जाऊ द्या. आज माझ्या प्रतिस्पर्धा असं म्हणून काय झालं पण आज एवढी ताकद आहे त्यांच्याकडे हाऊसफुल करून दाखवण्याची. त्यात ते काय म्हणतात एवढ्या 9 कार्यक्रम मी बघितले युट्यूबच्या माध्यमातून किंवा लाईव्ह मधून बघितले तर ते म्हणतात की भले भले गार केले. काय म्हणतात भले भले गार केले गंमत मध्ये. आणि पण मला एक सांगा भले भले गार केले गंमत मध्ये पण कुणाला केलं हे सांगणार कधी? अजूनपर्यंत सांगितलंय यांच्या 5वीला आम्ही खेळवाले पुरलेलो आहोत. अजूनपर्यंत जेवढे 9 कार्यक्रम 9वा कार्यक्रम आहे. आम्ही जवळजवळ 8 वेळा आमचे खेळवालेच आहेत आणि म्हणतात भले भले गार केले गंमत मध्ये आणि लांबोऱ्या थोडा आहे हिंमत मध्ये. अरे पण मला म्हणायचंय की भले भले गार केले गंमत मध्ये पण कुणाला केलं ते सांगणार कधी? अजूनपर्यंत जेवढे तुमच्या बरोबर कार्यक्रम करतायत ते सगळे तुमच्या बरोबर कार्यक्रमच करतायत पण गार कुणाला केली? उगाच आपलं बोंबलत राहायचं. त्यानंतर म्हणतात अरे लालू कलरची बांगडी. अरे लालू कलरची बांगडी. अरे मला येतं रे हे सगळं. याला विसरताव मध्ये मध्ये मला विसरताव.
त्यावर मला काय म्हणायचं आहे? अरे हा काळ्या काळ्या कलरचा कोंबडा. आता गटारी येते, पाहुणा आलाय मुंबईत ना इथं. आता आपण आपल्या इकडे गावामध्ये कोंबडा आपण राखतो. आमच्या कोपरी गावामध्ये तिकडे गेला तर कोंबडी पालन होतो. आता पाहुणे आले, मग पाहुण्याला काय कापायला नको? उद्या रविवार आहे, आज शनिवार उपास ठीक आहे, उद्या राहतीलच. आता काय त्यांना 12-5ची काही गाडी भेटत नाही, राहतील. त्यांना उद्या आपण काय कापायचा? अरे काळ्या काळ्या कलरचा कोंबडा. अरे ह्याच्या तुर्याचा कलर लाल. बरोबर ना? अरे काळ्या काळ्या कलरचा कोंबडा. अरे त्याच्या तुर्याचा कलर लाल. अरे तुम्ही बघून चकित व्हाल. अरे तुम्ही बघून चकित व्हाल. अरे कसा चुरू चुरू बोलतो हा चोंबडा. मध्यंतरी आमच्या कलगीवाल्यांना चोंबडी बोलतात, चोंबडी. म्हणून काय म्हणायचं? अरे कसा चुरू चुरू बोलतो हा चोंबडा. अरे ह्या चोंबड्याची वाईट चाल. अरे तुम्ही बघून चकित व्हाल. अरे तुम्ही बघून चकित व्हाल. अरे काळ्या काळ्या कलरचा कोंबडा याचा तुर्याचा कलर लाल. काळ्या काळ्या कलरचा कोंबडा याचा तुर्याचा कलर लाल. तुम्ही बघून चकित व्हाल. तुम्ही बघून चकित व्हाल. आता गवळणीकडे वळतोय. शाहीर गवळण एक शास्त्र आधारे आहे, त्याला आधार आहे आणि त्याच आधाराची मी गवळण गातोय. काय बोलायचंय मला? खास रंगबाजीसाठी मीनाची बोरकर. जवळ नको येऊ तू लांब हो रे. तू थोडा लांब हो रे, तू थोडा लांब हो. दिसायला पाहिजे ना. एवढं बघ, युट्यूबवर बघितले ते किती दिसत कशाला मग. हा, जवळ नको येऊ तू लांब हो रे. सगळेच का म्हणतात सांग बरे. अरे सगळेच का म्हणतात सांग बरे. कसा झाला हा घोटाळा. गणपत बुवा, ओ गणपत बुवा, अहो कसा झाला हा घोटाळा. जा विचारून ये तुझ्या आईला. आईला म्हणजे ती आई नव्हे, काय 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 आणू. ती आई नव, त्या मातेचरणी माझं दंडवतच आहे. ही आहे कोण? तर राधा सांगते की तुझी यशोदा माई आहे, तिला जाऊन विचारून ये. जा विचारून ये तुझ्या आईला, तुझ्या आईला. तू असा कसा काळा काळा. जा विचारून ये तुझ्या आईला. तू असा कसा काळा काळा. अरे जवळ परी हो तुला हो रे. सगळे का म्हणतात सांगो रे. जवळ परी हो तुला हो रे. सगळे का म्हणतात सांगो रे. कसा झाला हा घोटाळा. झाला हा घोटाळा. आजच्या माझे प्रतिस्पर्धी शाहीर विकाजी लाभोरे यांना सांगायचं आहे. मी विचारलंय की कृष्ण काळा कसा. फक्त
मला एवढं सांगायचं आहे, तुमचा आणि ह्या गवळणीचा काहीही संबंध नाही. म्हणून काय म्हणायचं, अरे बाप तुझा गोरा आई तुझी गोरी, विचारते तुला ही गोकुळची छोरी, तुला ही गोकुळची छोरी, विचारते तुला ही गोकुळची छोरी. अरे सांग तुझी माझी समज कशी जोड, सोडव रे कान मला पडलेलं पोड, सोडव रे कान मला पडलेलं पोड, सोडव रे कान मला पडलेलं पोड. नको करू येडा चाला, नको करू येडा चाला. जा विचारून ये तुझ्या आईला, तुझ्या आईला, तुझ्या आईला, तू असा कसा चालला, तुझ्या आईला, तो असा कसा चालला. जा विचारून ये तुझ्या आईला, तो असा कसा चालला. प्रश्नपत्राकडे वळण्याआधी एक फरमाईश आली होती. बुवांना भरपूर फरमाईश येतात. मला वाटतं मला फरमाईश येते की नाही, पण हाय माझं पण एक गाणं कुठं तरी चालते. फरमाईश आलेलं आहे. कोकणाचं एक सुंदर वर्णन करणारं काव्यगीत मी लिहिलं होतं आणि ते तुम्हा प्रेक्षकांना खूप आवडलेलं आहे. ते गाणं असं होतं की हिरवण राणी सुळसुळ पाणी नाग मोडिया वाटा, वाऱ्या संगे खेळ खेळती समुद्राच्या या लाटा. अशा माझ्या कोकणाची, ही अशा माझ्या कोकणाची गातो मी गौरव गाता. अशा माझ्या कोकणाची गातो मी गौरव गाता. हिरवळ राणी सुळसुळ पाणी नाग मोडिया वाटा, वाऱ्या संगे खेळ खेळती समुद्राच्या या लाटा. त्याआधी आता पाहुणं आपल्या विरारमध्ये आलेलं आहे. याच्यावरती प्रश्नपत्र गाण्याआधी मी शक्ती तुरा सारखं येतं तुम्ही.
यांकडून आमच्या बुवांना पण तुम्ही बघायला येणार आलेला आहात, त्याच्यामुळे प्रश्नपद मी वाचून दाखवतोय की एका युद्ध प्रसंगी भगवान शंकराने क्रोधाने आपल्या जटा आपटल्या, त्या ठिकाणी एक मनुष्य उत्पन्न झाला, त्याचं नाव काय? भगवान शंकराने त्यांचा विवाह एका स्त्री बरोबर लावून दिला, तिचं नाव काय? त्यांना 2 अपत्य झाली, त्यांची नावं काय? त्याला गाई, म्हैशी, बकरी, मेंढ्या चारायची विद्या शिकवली, त्या विद्येचं नाव काय? बुवा, माझा प्रश्न साधा सोपा आणि सुटसुटीत आहे. आपण माझ्या प्रश्नाचं योग्य उत्तर द्या आणि आजच्या या माझ्या सर्व समाजाला साक्षी ठेवून तुम्ही बक्षिसास पात्र व्हाल, मी आशा बाळगतो. आणि मी प्रश्नपद गातोय, थोडं लक्ष असू द्या. त्याच्या अगोदर की विरार नाना सोपारा वसईमध्ये आजच्या या सामन्याची हवाच आहे की नाही हवा? अरे हाय की नाही? काय गारटलं बघा आहे, बाहेर पाऊस तर नाही का पडत? 4 दिवस आम्ही पाऊस थांबवलेला आहे. वरती मेघराजाला मी मेल ड्राफ्ट केला होता, आमचा कार्यक्रम झाल्याशिवाय काय तू येऊ नकोस, आणि तो नाही आलाय. तुम्ही गारटलं तर कसं होणार? म्हणून काय म्हणताय की विरार नाना सोपारा वसईमध्ये आजच्या सामन्याची हवाच आहे. अहो, तुमचं मनोरंजन करण्यासाठी शब्दाचा जादूगार विकास लांबोरे बुवाच आहे. आणि मंगेश बुवा हा सुद्धा काय कमी नाही. अरे याला झोमणारा हा चांगला दवाचा. शाहीर, आजचा पेपर हा तुमच्यासाठी नवीन आहे. बरेचसे पेपर तुम्ही सोडवलेत, काही अर्धवट सोडलेत, पण आजचा हा पेपर जो आहे तो तुमच्या जर का झेपला तर झेपवा, अन्यथा दुसऱ्या बारीमध्ये बिनच काय करायचं तो. आता बघितलं ना कसा बोलतो तो, दुसरी बारी पण बघित काय करायचं तो. म्हणून मला काय म्हणायचं की चिडू नका विचारतोय शास्त्राचा भाग, हा भाग ऐकून म्हणी धरू नका राग. ग्रंथ पुराण वाचून तुम्हा येईल जाग, आणि खोटं उत्तर द्याल तर शाहीर तुम्हाला लागेल डाग. म्हणून प्रश्नपद करतोय, शाहीर प्रश्नपदाकडे लक्ष असू द्या. उगाच काहीही इथे येऊन बरडाल, काहीही बोलाल चालणार नाही. हा, कथा विचारतोय मी तुला, खरं उत्तर दे रे मला. बकऱ्या मेंढर चारायला कुणी शिकवलं तुला? हे गुपित राज खोला नाज, हे गुपित राज खोला नाज. हे पटवून मेंढपाळा, कथा विचारतोय मी तुला, उत्तर दे रे मला. बकऱ्या मेंढर चालायला कोणी शिकवलं तुला? हे गुपित राज खोला नाज, हे गुपित राज खोला नाज. हे पटवून मेंढपाळा, तुझं मोठं झालं
संसारासाठी बायको दिली तुला कुणी भानुदासाचा सांगतोय शियाला हा भानुदासाचा सांगतोय शियाला गौरवी नवी आज तुला यानंतर राजवीर बलराम